नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 14 जालंधराची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. व्यास म्हणाले, सनत कुमारजी, शिवप्रभूंनी आपल्या क्रोधाची ज्वाला समुद्रात प्रवाहित केली, त्यानंतर काय झाले? सनत कुमार म्हणाले, हे मुने, समुद्रात सोडलेल्या शिवजींच्या क्रोधाग्निरूपी तेजापासून एक बालक उत्पन्न झाले. गंगासागर संगमापाशी उत्पन्न झालेला तो बालक मोठमोठ्याने रडू लागला. त्याने पृथ्वी कंपायमान होऊ लागली. स्वर्ग आणि सत्यलोकात राहणारे बहिरे झाले. सर्व लोक आणि लोकपाल व्याकुळ झाले. तेव्हा देव आणि मुनी ब्रह्मदेवांना शरण गेले. त्यांची स्तुती केली आणि म्हणाले, ब्रह्माजी, मोठे भय उत्पन्न झाल्यासारखे वाटते. हा भयंकर शब्द कोठून येत आहे? याचा नाश करा. ते ऐकून ब्रह्माजींनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सत्यलोकातून बाहेर आले आणि आवाजाच्या रोखाने निघाले. त्यांना भूलोकी समुद्राच्या तटावर रडत असलेला तो बालक दिसला. ब्रह्माजींना आलेले पाहून समुद्राने प्रकट होऊन त्यांना नमस्कार केला. त्या बालकाला त्यांच्या मांडीवर ठेवले. तेव्हा ते चकित होऊन म्हणाले, सागरा, हा अद्भुत मुलगा कोणाचा आहे? समुद्र म्हणाला, पितामह, याविषयी मला काहीच माहीत नाही. हा संगमातून अकस्मात प्रकट झाला आहे. आता तुम्हीच याचे जातकर्मादी संस्कार करा. याचे जातक वर्णन करून सांगा. त्या समयी तो बालक ब्रह्माजींच्या गळ्यात हात घालून त्यांना मिठी मारत होता. ती मिठी इतकी घट्ट होती की त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहू लागले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आपली मान सोडवून घेतली व म्हणाले, सागरा, या तुझ्या पुत्राचे सर्व जातक शुभाशुभ मी सांगतो. याने माझ्या डोळ्यातून पाणी काढले म्हणून हा जालंधर नावाने प्रसिद्ध होईल. हा उत्पन्न झाल्यावर एकदम वाढला आहे म्हणून हा सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण, महापराक्रमी, महाधैर्यवान, महायोद्धा आणि रणांगण गाजवणारा होईल. हा कार्तिकेयासारखा युद्ध निपुण, अजिंक्य, सर्व संपत्तीने युक्त आणि दैत्यांचा अधिपती होईल. हा विष्णूंनाही जिंकेल. रुद्रांशिवाय अन्य सर्व प्राण्यांना अवज्ञ होईल. हा जेथून उत्पन्न झाला तेथेच परत जाईल. याला सौभाग्य वाढवणारी पतिव्रता पत्नी मिळेल. ती सौंदर्यवान, मनोहर, गोड बोलणारी आणि शीलवान असेल. ब्रह्माजींनी त्या पुत्राचे जातक वर्तवले. मग शुक्राचार्यांना बोलवून त्यांच्या हस्ते त्या मुलाला दैत्यांचा राजा म्हणून अभिषेक केला. त्याला सागराकडे सोपवून ते अंतर्धान पावले. सागराने त्याला आनंदाने घरी नेले. त्याचे व्यवस्थित संगोपन केले. मोठा झाल्यावर जालंधर मनोहर, तेजस्वी दिसू लागला. सागराने कालनेमी नामाच्या महाअसुराला बोलावणे पाठवले. त्याच्या वृंदा नावाच्या कन्येला जालंधराकरिता मागणी घातली. कालनेमी बुद्धिमान होता, चतुर होता. त्याने सागराचा प्रस्ताव मान्य केला. उभय पक्षी चर्चा होऊन जालंधर आणि वृंदा यांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. त्या समयी मोठा उत्सव करण्यात आला. सर्व नद्या, नद आणि असुर प्रसन्न झाले. आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सागराला फार आनंद झाला. त्याने ब्राह्मणांना व इतरांना पुष्कळ दाने दिली. देवांकडून पराभूत झाल्यामुळे दैत्य पाताळात राहत होते. ते निर्भय होऊन पृथ्वीवर हिंडू फिरू लागले. सागराच्या पुत्राला आपली कन्या दिल्यामुळे कालनेमी विशेष आनंदात होता. देवांना जिंकण्याची सुप्त इच्छा मनात ठेवून तो जालंधराच्या आश्रयाला राहिला. जालंधर वृंदासमावेत सुखाने कालक्रमणा करू लागले. शुक्राचार्यांच्या प्रभावाने त्याने राज्यकारभारातही लक्ष घालून चोख व्यवस्था ठेवली. अध्याय 14 समाप्त.